हाय नमस्कार मित्रांनो. हे बघा आमच्या गुरुकुलमधील विद्यार्थी इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी अतिशय शांतपणे आणि मन लावून अभ्यास करतात. तर या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याला विचारू शकतो किंवा तुझा अभ्यास कसा आहे काय. रणजित नाव सांग मला तुझं काय आहे. रणजित सतीश डोके. काय वाटतं तुला अभ्यास बसल्यावर कसं वाटतंय. छान. अभ्यास होतोय का. हो. इथं अभ्यास होतोय, हॉस्टेलला अभ्यास होतोय का घरी अभ्यास होतोय. हॉस्टेलवर घरी टी व्ही बघ हे बघ ते बघ. असं आहे का. हॉस्टेलवर सगळ्यांच्या नादाने करावं लागेल. मग हॉस्टेलला आलेला फायदा आहे का कसं नुकसान आहे तुझं. फायदा आहे. असं आहे का. या ठिकाणी आमच्या गुरुकुलचे या ठिकाणी विद्यार्थी बसले आहेत आणि हे बघा दुसऱ्या बाजूला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह. या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी अतिशय मन लावून या ठिकाणी एकाग्रतापूर्ण अभ्यास करत आहेत. तर खरखरच मुलगी शिकली, प्रगती झाली. तर आपण एका विद्यार्थीला विचारू शकतो किंवा या ठिकाणी अभ्यास होतोय का कसं आहे. काय आरती दीदी तुला कसं वाटतंय या ठिकाणी येऊन. सर छान वाटतंय. असं आहे का. तुला हॉस्टेलला आवडतं का राहायला का बळजबरी राहिलीस. नाही खरं खरं सांग, तुझ्या मनाने राहिलीस का. सर माझ्या मनाने राहिले. तर या ठिकाणी तुला काय वाटतं की आपल्या तुझ्या अभ्यासामध्ये काय बदल झाला वाटतं तुला. सर हॉस्टेलवर आल्यावर बऱ्याच काही सुधारणा होतात. सगळ्यांबरोबर अभ्यास होतो, सगळ्यांच्या नादाने अभ्यास होतो, अभ्यासात शेअर करता येतात काही गोष्टी आपल्याला. आमच्या ठिकाणी सर पण मला खूप सगळ्यांनाच मार्गदर्शन करतात. अभ्यासात जर काही अडचण आली तर सर समजून सांगतात. मी जर मला अभ्यासात एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या विषयामध्ये जर अडचण आली तर मी सरांना जाऊन सांगते. 10वीला असल्यामुळे पेपर जवळ आल्यामुळे सर आमच्याकडून तयारी करून घेतात. दररोज एक प्रश्नपत्रिका सोडून घेतात. ही मी प्रश्नपत्रिका सोडवत आहे. कोणत्या विषयात सोडतेस प्रश्नपत्रिका. सर मी मॅथ 2ची प्रश्नपत्रिका सोडवते. ओके थँक्यू. तर हे बघा